गावाच्या टोकाला एक लहानसं घर होतं. त्या घरात आरव नावाचा एक तरुण राहत होता. स्वभावाने तो चांगला होता, पण मनाने खूप अस्वस्थ. आयुष्यात काहीच आपल्या मनासारखं घडत नाही, अशी त्याची सतत तक्रार असायची. कामात अडथळे, नात्यांमध्ये गैरसमज आणि भविष्याबद्दल भीती, या सगळ्यांनी त्याचं मन कायम अस्वस्थ असायचं. एक दिवस तो खूप त्रासलेल्या मनाने गावाबाहेरच्या जुन्या विहिरीजवळ जाऊन बसला. तिथे एक वृद्ध भिक्षू शांतपणे ध्यान करत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. आरवने त्यांना पाहिलं आणि नकळत त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला, हे इतके शांत कसे? आरवने धीर करून विचारलं, गुरुजी, तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? आयुष्यात इतक्या समस्या असताना मन शांत कसं ठेवायचं? वृद्ध भिक्षूने डोळे उघडले. त्यांच्या नजरेत करुणा होती. ते हलक्या आवाजात म्हणाले, बाळा, तुझं मनच तुझ्या दुःखाचं कारण आहे. बाहेरच्या घटना नाहीत, तर त्यांच्याबद्दल तुझी प्रतिक्रिया तुला अस्वस्थ करते. आरव चकित झाला. म्हणजे समस्या नसतात असं तुम्ही म्हणता का? भिक्षू हसले. समस्या असतात, पण त्यांना तू कसं पाहतोस हे महत्त्वाचं. जसं पाण्यावर पडलेलं पान वाऱ्याबरोबर वाहत जातं, तसं जीवनातल्या घटना येतात जातात. जर तू त्या घट पकडून ठेवशील तरच वेदना वाढते. भिक्षूंनी त्याला विहिरीत डोकावून पाहायला सांगितलं. आरवने पाहिलं तर त्याचा चेहरा पाण्यात हलत होता. वाऱ्यामुळे पाणी थरथरत होतं. आता काय दिसतं? भिक्षूंनी विचारलं. माझा चेहरा पण स्पष्ट नाही. पाणी हलतंय. भिक्षू म्हणाले, जर पाणी शांत झालं तर तुझं प्रतिबिंब स्पष्ट दिसेल. तसंच मनही आहे. जेव्हा मन अस्थिर असतं तेव्हा सत्य दिसत नाही, पण जेव्हा मन शांत होतं तेव्हा सर्व काही स्पष्ट होतं. त्या दिवशीपासून आरव दररोज त्या भिक्षूंकडे जाऊ लागला. त्यांनी त्याला ध्यान शिकवलं, श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. सुरुवातीला आरवला खूप कठीण वाटलं. विचार थांबत नव्हते. भूतकाळ, भविष्य, राग, अपेक्षा सगळं डोक्यात चालूच असायचं. एके दिवशी तो म्हणाला, गुरुजी, माझं मन कधीच शांत होत नाही. भिक्षू शांतपणे म्हणाले, मनाला जबरदस्ती शांत करू नकोस. त्याला फक्त पहा. जसं आकाशात ढग येतात जातात, तसं विचारही येतात जातात. तू फक्त साक्षीदार बन. आरवने हळूहळू हे शिकायला सुरुवात केली. तो प्रत्येक समस्येकडे थोड्या अंतरावरून पाहू लागला. जेव्हा कोणी त्याच्यावर रागवत असे, तेव्हा तो लगेच प्रत्युत्तर देत नसे. तो स्वतःला विचारत असे, या क्षणी शांत राहणं योग्य नाही का? एक दिवस गावात मोठा वाद झाला. दोन शेजाऱ्यांमध्ये जमीनविषयक भांडण सुरू होतं. आरव तिथे गेला. पूर्वी असता तर तोही त्या वादात उडी घेतला असता, पण आता तो शांतपणे दोघांचं म्हणणं ऐकत राहिला. तो म्हणाला, आपण दोघेही रागात आहोत, पण रागाने निर्णय घेतला तर तो चुकीचा ठरेल. चला, आधी शांत होऊ. त्याच्या शांत आवाजाचा परिणाम झाला. हळूहळू दोघेही शांत झाले. चर्चा करून त्यांनी तो प्रश्न मिटवला. गावात लोक म्हणू लागले, आरवमध्ये काहीतरी बदल झालाय. तो खूप संयमी झाला आहे. एक दिवस आरवने भिक्षूंना विचारलं, गुरुजी, मी पूर्णपणे दुःखमुक्त होऊ शकेन का? भिक्षू म्हणाले, दुःख टाळणं शक्य नाही, पण दुःखाकडे पाहण्याची तुझी दृष्टी बदलली तर ते तुला मोडणार नाही. लक्षात ठेव, संयम म्हणजे कमजोरी नाही, तो अंतर्गत शक्तीचा स्रोत आहे. भिक्षूंनी त्याला एक कथा सांगितली. एक माणूस तुला अपमान करतो. तो एक भेटवस्तू देतो, पण तू ती स्वीकारत नाहीस. मग ती भेट कोणाकडे राहते? आरव म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडे. भिक्षू म्हणाले, तसंच अपमान आणि रागही आहेत. तू ते स्वीकारले नाहीस तर ते तुझं होत नाहीत. हे ऐकून आरवच्या मनात एक प्रकाश पडला. त्याने ठरवलं की कोणाचाही राग किंवा कटू शब्द तो मनात साठवून ठेवणार नाही. काळ पुढे सरकत गेला. भिक्षू एके दिवशी गाव सोडून गेले. जाण्याआधी त्यांनी आरवला सांगितलं, मी तुला काही नवीन दिलं नाही, फक्त तुझ्यात असलेली शांतता तुला दाखवली. आरव त्या दिवशी खूप भावुक झाला, पण त्याने भिक्षूंनी शिकवलेली गोष्ट लक्षात ठेवली. अटॅचमेंट म्हणजे दुःखाचं मूळ. भिक्षू निघून गेल्यावरही आरवने ध्यान, संयम आणि करुणा या 3 गोष्टींचा त्याग केला नाही. तो गावात लोकांना मदत करू लागला. कोणाचं दुःख ऐकून घ्यायचं, कोणाला शांत सल्ला द्यायचा, कोणाला फक्त आधार द्यायचा, हे तो करत राहिला. एकदा एका लहान मुलाने त्याला विचारलं, तुम्ही नेहमी हसत का असता? आरव हसून म्हणाला, कारण मला आता समजलंय की प्रत्येक क्षण बदलतो. दुःखही कायम राहत नाही आणि आनंदही नाही. त्यामुळे मी प्रत्येक क्षण स्वीकारतो. गावातल्या लोकांनी त्याला शांतदीप म्हणायला सुरुवात केली, कारण तो स्वतः शांत राहून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत होता. वर्षानुवर्षे गेली. आरव वृद्ध झाला. एके दिवशी तो त्याच विहिरीजवळ बसला होता जिथे त्याने पहिल्यांदा भिक्षूंना भेटलं होतं. त्याने पाण्यात डोकावून पाहिलं. पाणी पूर्ण शांत होतं. त्याचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसत होतं. त्याच्या डोळ्यांत समाधान होतं. त्याला जाणवलं, शांतता बाहेर नाही, ती माझ्यातच होती.
त्याच्या ओठांवर हलकसं स्मित होतं. त्याने डोळे मिटले आणि शांत श्वास घेतला. त्या क्षणी त्याला समजलं की संयम म्हणजे फक्त राग आवरणं नाही, तर प्रत्येक क्षण स्वीकारणं आहे. ही कथा आपल्याला शिकवते की शांत आणि संयमी राहणं म्हणजे जीवनातील वादळं थांबवणं नाही, तर त्या वादळातही स्थिर राहणं आहे.